नमस्कार. आपल्या एके लीगल 24 या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या चॅनलवर पाहुणे आले ॲडव्होकेट विकास कांबळे सर. नमस्कार. विकास कांबळे सरांची इतकी ओळख आहे की हे पुण्यातले फार मेचके आणि वरिष्ठ वकिलांमध्ये यांची गणना होते आणि त्यांनी आपल्या चॅनलला वेळ दिला त्याबद्दल आमच्या सगळ्यांतर्फे तुमचे धन्यवाद. आता विषय सर असा आहे की हल्ली घटस्फोटांचं प्रमाण फार वाढतं आणि हे काय झालंय की खरंच दोन व्यक्तींमधले मतभेद न होता एक कुठेतरी आकस, एक कुठेतरी हव्यास, एक कुठेतरी हावरटपणा हा दिसून येतोय. म्हणजे त्याच्या पाठोपाठ एकतर घटस्फोटाच्या केसेस, त्याच्यानंतर पॉस्कोच्या केसेस, त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्सच्या अशा एक असंख्य सिरीजमध्ये खोट्या केसेस ह्या दिसत आहेत आणि त्यामुळे एकंदरीत समाजाचं कुठेतरी मानसिक स्वास्थ्य ढासळतंय असं निदर्शनास येतं. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही सांगितलं की एका पाठोपाठ एक केसेस दाखल होतात, डिवोर्स, डोमेस्टिक व्हायलन्स किंवा मेंटेनन्सचे अर्ज किंवा अजून पॉस्को, क्रुएल्टी, पॉस्को. आता काय झाले, कायद्याप्रमाणेच ते अर्ज केले जातात. लक्षात घ्या, त्याचा मिसयूज कधी होईल किंवा ती केस ज्यावेळेस बोर्डावर येईल, मेरिट आहे नाही आहे, एव्हिडन्स आहे, ती केस जर पुरुषाच्या बाजूने लागली तर म्हणता येईल किंवा मिसयूज झाला. सगळ्याच केसेसमध्ये असं होत नाही जनरली. आता महिलांच्या बाबतीत जे कायदे आलेले आहेत, जे कायदे बनवलेत कायदे तज्ञांनी, ते समाजातल्या सगळं घटना बघूनच ते तयार केलेले आहेत. पॉक्सको आला त्यावेळेस दिल्लीची घटना घडली होती, त्यावेळेस तो कायदा आणावा लागला त्यांना, तेवढा स्ट्रिक्ट कायदा आणावा लागला. पण त्याच्यानंतर ही घटना घडत राहिल्या. म्हणजे समाजात असं नाही की तो कायदा आला आणि त्या घटना थांबल्या, असं राहिलेलं नाही. उलट त्यात प्रमाण वाढत गेलं. म्हणजे यात आपण सरकारची चूक म्हणू शकत नाही की नाही बाबा कायदा महिलांच्या बाजूने, तुम्ही एक कायदा असताना तुम्ही दुसरा कायदा आणला, दुसरा कायदा असताना तिसरा कायदा आणला. कायदे महिलांच्या बाजूने आणत असताना समाजात ज्या घटना घडतात त्याच्या अनुषंगाने ते कायदे बनवले जातात. आता डोमेस्टिक व्हायलन्स 2005 साली आला. त्याच्या आधी कायद्यात 498च्या तरतूद होत्या, क्रुएल्टी वगैरे करत होते फौजदारी. तर त्याच्यात जे म्हटलंय की बाबा हजबंड अँड हजबंड रिलेटिव्ह, मग रिलेटिव्ह म्हटलं की मग टाका सगळ्या नातेवाईकांची नावं, त्यांची चूक काय आहे नाही काय हे कोर्टाला अधिकार आहे. पोलिसांना त्यात काही इंटरफेअर करायचा अधिकार नाही. ते काय स्टेटमेंट देतील, जे काय पुरावे गोळा करतील, काही असतील नसतील, ते सगळं रिपोर्ट तयार करून ते कोर्टाकडे जमा करतात. शेवटी कोर्ट ठरवतं ना त्यात त्याचा मिसयूज झालाय का नाही झालाय. तर ज्या महिलांना या कायद्यांचं म्हणजे कायद्यानुसार केसेस करायचं जे गव्हर्नमेंटनी लॉज बनवले त्याप्रमाणेच काय केसेस फाईल होतात. लक्षात घ्या. पण याच्यामध्ये पुरुषांची हाल होतात ना, त्रेधा तिरपीट होते. मला कित्येक पुरुषांना मी जवळून बघितलंय, म्हणजे नोकऱ्या गेल्यात, त्यांचे विस्थापित झालेत, काही लोकांनी आत्महत्या केलेत. मग एका घटकाला न्याय देण्याच्या मागे दुसऱ्या घटकाची पूर्ण वायझेडच झाली असं म्हणायला हरकत नाही. तुमचं म्हणणं अत्यंत बरोबर आहे. काय की कायदे बनवताना दोन्ही गोष्टींचा विचार करणं गरजेचं होतं. पण त्याच्यासाठी काय केलंय तुम्हाला सांगतो. या कायद्यांमध्ये आता काय झालंय, नवीन बदल घडतायत की बाबा आता जर पोलीस कंप्लेंट जर आली, एखाद्या नवरा बायकोच्या वादाची पोलीस कंप्लेंट पोलीस स्टेशनला दाखल झाली, त्याच्यासाठी आता प्रत्येक पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे की ह्यांचं काउन्सिलिंग तुम्ही करा. त्याच्यासाठी महिला व बालकल्याण जो डिपार्टमेंट आहे त्यांच्यातर्फे तिथं काउन्सिलिंग होतं. त्यात तिथं 100% ते प्रयत्न करतात की तुमचं ह्यात मिटवावं म्हणून. आणि त्यांच्या हातून जर मिटलं नाही तर मग त्याच्यावरती FIR करतात. लक्षात. पण तिथं संधी दोघांना आहे. नवऱ्याला पण संधी आहे, महिलांना पण संधी आहे की कुठंतरी हा समेट कुठेतरी घडवून आणा. कारण पुढचे जे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते तुमच्या दोन्ही फॅमिलींवर, मुलाबाळांवर, आणि हा ताण येऊन त्यांची अख्खी लाईफ स्पॉइल होऊ शकते. तर त्याच्यासाठी हे गव्हर्नमेंटनी उचललेलं खरं पाऊल आहे. पण बऱ्याचदा काय होतं की ह्या गोष्टींचं व्यवस्थित ज्ञान नसल्यामुळे सामान्य व्यक्तींना की बाबा कंप्लेंट करायची, त्या वेळेला त्यांचं मनस्थिती असू शकते की बाबा हाणलं मारलं किंवा त्यावेळेची परिस्थिती काय असेल त्याच्या म्हणजे त्यांचं डोक्यात काहीतरी
एक मनात क्लेश राहून ते त्यावेळेस कंप्लेंट ते करू शकतात. पण ठराविक अंतर तुम्ही जर गेलं 2-4 महिने त्यात गेले तर त्यात शांत आपण प्रत्येक व्यक्ती बघतोच की बाबा राग थोडा थोडा शांत होतो. मग त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून तिथे कुठेतरी ते सिमेंट घडवायचे चान्सेस तिथं त्यांना मिळू शकतात. आणि इव्हन दो कोर्टात पण केस फाईल झाल्यानंतर डिवोर्सचं तुम्हाला सांगतो पहिल्यांदा काउन्सिलर गव्हर्नमेंटनी पगार देऊन लावलेले आहे. तिथं पण त्या दोघांना चान्स मिळू शकतो की बाबा तिथं जे काउन्सिलर नेमलेले ते ट्रेनिंग काउन्सिलर असतात. त्यांनी त्याच्यात पदवी घेतलेली असते असे काउन्सिलर नेमलेले असतात. त्यांचा वर्षानुवर्षीचा अनुभव असतो की काउन्सिलिंग करायचा. तसे काउन्सिलर गव्हर्नमेंटनी पगारावर नेमलेले आहेत. दोघांचं तिथं वकिलांना पण कुठे इंटरफेअर करू दिला जात नाही. काउन्सिलिंगच्या ठिकाणी दोघांची सेपरेट काउन्सिलिंग होती, दोघांची एकत्र काउन्सिलिंग होते, नातेवाईकांची काउन्सिलिंग केली जाते. आणि तिथं 100% तेही प्रयत्न करतात की हा जो ह्यांचं रिलेशन आहे ह्यांची जी कौटुंबिक व्यवस्था आहे कुठेतरी तुटू नये, मुलांचं नुकसान होऊ नये ते त्यांना समजवलं जातं. त्या घडीला जर ते जर संपले तर कुठंतरी त्या कुटुंबाची किंवा त्या नवरा बायकोंची हेळसांड होणारे भविष्यातली किंवा त्या माणसाची तर ती कुठेतरी या माध्यमातून थांबू शकते. तर मी सगळ्याच बाबतीत असं म्हणत नाहीये की बाबा पुरुष प्रत्येकच वेळेस चुकू शकतात किंवा पुरुषांना न्याय मिळतच नाहीये. पण आता काय आपली न्याय व्यवस्था तशी आहे, जो पुरावा जो काही एव्हिडन्स येतो त्याला वेळ लागतोच. कारण अशी कुठली पद्धत किंवा असे कुठला लॉ नाहीये की कोर्टात केस गेल्यानंतर माझी 10 दिवसात 15 दिवसात महिन्याभरात मला न्याय मिळेल. कारण तशी सिस्टीमच नाहीये आपल्याकडे, तसा कायदाच नाही. कायदे मंडळाने ते बनवलेलं दिलेलं आहे त्यांनी. आता डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये तुम्हाला सांगतो प्रोव्हिजन आहे की 60 दिवसात हा अर्ज निकाली काढायचा. प्रॅक्टिकली शक्य होत नाही, एवढं ओव्हरबर्डन आहे जजेसवर. केसेस एवढा रोज फाईल होत आहेत. तुम्ही आता फॅमिली कोर्ट आणि ह्या तुम्ही आता म्हटले ना ह्याच्या रोजच्या रोज वाढ होत चालली. पण मग ह्याच्यावर काय होतंय, सोल्युशन होत नाही. आता सीजीआय पण म्हणतात की जजेस कमी आहेत. आपण जर ज्युडिशियरीची बघितलं तर तिकडेही आपल्याला वेगळं चित्र दिसतं. बरं सगळेच म्हणतात लोड आहे, जजेस पाहिजेत. मग जजेस पाहिजेत तर जे चांगले वकील आहेत ते स्वतः ज्युडिशियरीत उतरायला तयार नाहीत. ते म्हणतात आम्हीच वकीलच बरे होत. मग ह्या सगळ्याला उत्तर राजकारणी म्हणतात आम्ही काय करू, जज येत नाहीत. तर मग ह्याच्यावर उत्तर काय, तोडगा कोण काढणार? मग ते असंच झालेलं आहे की प्रत्येक जण म्हणते की मांजर दूध पितं, म्हणजे मांजराला थांबवणार कोण? नाही आता कसं आहे, तुमचा प्रश्न चांगला प्रश्न आहे हा. आता ज्युडिशरी म्हणते की जजेस कमी आहेत आणि गव्हर्नमेंटला कसं होतं जजेस भरायचे म्हणलं की त्यांचा इकॉनॉमिकवर ताण येतो कारण पगार द्यावा लागतो त्यांना. म्हणजे आता जजेस आता रुटीन मध्ये जजेस भरले जातात पण जेवढ्या पेंडन्सी आहेत आपल्याकडं त्या प्रमाणात जजेसची संख्या खूपच कमी आहे, म्हणजे खूप कमी आहे. आता तुम्हाला नवीन जजेस जरी अपॉइंट करायचे म्हणलं तरी त्यांचं सगळं पगार कोर्ट वाढवावं लागतात. आता इमारती आपल्याकडे आहेत तेवढ्या आहेतच, संख्या वाढवली तरी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे त्यांचे रूम्स किंवा त्यांच्या जे लागणारे त्यांच्या हाताखाली माणसं हे सगळ्या गोष्टी भराव्या लागतात. ऑटोमॅटिकली तो सरकारवर ताण येतो. आता कुठेतरी ते बॅलन्स ठेवावा लागतो आणि लिटिगेशन केसेस फाईल व्हायच्या कुठेतरी ते आतापर्यंत कमी झालेल्याच नाहीयेत, त्या वाढतच चाललेल्या. पण मग आता बघायला गेलो ना की आता तुम्ही हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न हे बघा कसं आहे, लीगल इज द बेस ऑफ द कंट्री. मग त्याच्यासाठी जर पैसे नसतील मग पूर्ण सगळंच मग सगळ्यावरच प्रश्नचिन्ह आहे. मग असं जर जेवायलाच पैसे नाही आहेत तर मग पुढचं काय, असा तो प्रश्न झाला असं मला वाटतं. कारण जर सरकारकडे लिगलसाठी पैसे नसतील, लॉ अँड ऑर्डरसाठी पैसे नसतील, सामान्य माणसाला गरिबीतनं वर उचलण्यासाठी काही नसेल, मग डेमोक्रेसीवर प्रश्नचिन्ह लागलं. मग आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री सगळेच आले ना. मग नाही बरोबर आहे तुमचं. आता काय आहे, आता आपल्या इंडिया हा खूप जास्त पॉप्युलेशन वाला आहे. आता आपण ग्रोईंग करतोय, कंट्री ग्रोईंग करते. आता नवीन प्रोजेक्ट येत आहेत पण लोकसंख्येवर कुठेतरी नियंत्रण आता पण नाहीये. ते नियंत्रणासाठी गव्हर्नमेंट त्या पद्धतीने कायदे बनवायचा प्रयत्न करत आहे. आता कसं आहे, लिटिगेशन तर वाढत चाललेलं पण ते वाढू नये ह्याच्यासाठी आपल्याकडे कुठली सिस्टीम नाही. आता काय झालंय, तुम्ही जो विषय सुरुवातीला म्हटला की बाबा महत्वाचा मुद्दा घेतला की बाबा डिवोर्स होत आहेत, त्या कायद्याचा मिसयूज होतो. पण आपल्याकडं पूर्वीसारखी विवाह संस्था होती किंवा पूर्वी आता आपल्या आईवडिलांच्या काळात जे घडायचं की बाबा लग्न झालं की ती सासरी व्यवस्थित राहील, तिला किती जर मारहाण झाली तर त्यावेळेस ते कायदे एवढे अवेअर नव्हते लोकांमध्ये किंवा त्या कायद्याचा एवढा वापर केला जात नव्हता. ते पण होतं सर. आणि एक मी असं सांगेन की काय होतं, पूर्वी जॉईंट फॅमिली होती त्यामुळे स्त्री एकटी नव्हती.
तिच्याबरोबर तिची नणंद असेल, कोण असेल, त्याच्यानंतर काय म्हणतो आपण वहिनी असेल, तर कुठेतरी ती एक ओपन स्पेस होती. बरं, आता आमच्याकडे पण जॉईंट फॅमिली होती. समजा आता आमच्या आईचं आम्ही लहानपणी बघितलं, आमच्या आईचं समजा कोणाशी झालं भांडण किंवा काय झालं, तर मोठा काका असायचा, तो वडिलांना म्हणायचा, अरे नाही हे तुझं चुकतंय. तर कुठेतरी ती एक कलेक्टिव्ह जी सिस्टीम होती आपल्याकडे, जे जॉईंट फॅमिली सिस्टीम, त्याचे एक तुटल्यामुळे किंवा ती न्यूक्लिअर झाल्यामुळे तो एक प्रकारचा न्यूक्लिअर बॉम्बच पडला असं मला म्हणावं असं वाटतं. नाही आता काय कंट्रोलच नाहीये. बघा ना तुम्ही, आज कसं होतं, मोठा काका होता आमचा, तो आम्हाला विचारायचा, काय रे बाबा तुला उशीर का झाला. आज जर कुठला काका कुठल्या पुतण्याला विचारेल, काय रे तुला उशीर का झाला, तो म्हणजे तुला काय करायचं. तर फॅमिली व्हॅल्यूज पण डिव्हॅल्यू झाल्यामुळे हा मला वाटतं डायव्हर्सचा प्रकार फार वाढलाय. तुमचं काय मत आहे? तुम्ही बोलताय ते योग्य आहे. आता काय झालं तुम्हाला सांगतो, नातवाला आजी नाहीये, आजोबा नाहीये सोबत, सासू सासरे नाहीये, मुलं एकटी राहतात, कम्युनिकेशनला काही नाहीये. आता काय झाले, ग्रामीण भागातून सिटीमध्ये येतात स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला, सांगायला सवरायला ते कामातच एवढे बिझी असतात. फ्रेंड सर्कल, आता काय झाले, पूर्वी तरी आजी आजोबा सांगायचे, लहान मुलांना खेळवायचे, वाद मिटवायचे. आता काय झालंय, भाऊ वाद झाले, एवढे वाद झालेत तुम्हाला सांगतो की पूर्ण टोका. म्हणजे काय घरातला कार्यक्रम असला तरी ते बोलवत नाही. म्हणजे हे वादाचं जे सुरुवात जी झाली आहे ना, ती इथून सुरुवात आहे. लक्षात घ्या, पुढे जे फॅमिलीचे प्रॉब्लेमचे वाढत आहेत ना, तुम्ही म्हणता डेडिकेशन खूप होत आहेत, संस्कार होत नाहीयेत, किंवा मुलं मुलींमधला जो संवाद आहे तो होत नाही. आता तुम्हाला सांगतो, IT मध्ये मुलं लग्न करतात 6 महिन्यात वेगळे होतात. आता रिअल परिस्थिती आहे, रिअल परिस्थिती. म्हणजे आता तुम्हाला सांगा की 6 महिन्यात जर विवाह तुटतोय तर कसं ह्या समाजाचं उघडणार, कसे घडणार. मग काय होणार, मग तुम्ही डोक्यात ठेवून ह्या गोष्टी जर करत असाल तर मग ती मल्टिपल लिटिगेशन करणार ना. आणि लिव्हिंग बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण समाजातल्या वेगवेगळ्या, म्हणजे बेसिकली काय, लिव्हिंग हे आपलं कल्चर आपलं नाही. आणि आपल्याकडे कल्चर कसं आहे की बाबा कसंही असलं तरी तुम्हाला एक बॅलन्स ठेवलं पाहिजे. नो टू पर्सन्स आर इक्वल. ठीक आहे, प्रत्येकामध्ये दोष आहेत, कोणी परफेक्ट नाही. मग ती जी सामोपचाराने ती एखादी रिलेशनशिप म्हणा किंवा ते संबंध ते शेवटपर्यंत नेणं, ह्या कॉन्सेप्टला लिव्हिंगने खूप मोठा सुरुंग लावलाय असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे? आता कॉन्स्टिट्यूशननेच अधिकार दिलेत तेवढे, त्यामुळे आता त्याच्यावर आता कायद्याने आता दोघांचे एज जर बसत असेल, दोघांनी ठरवलं असेल तर लिव्हिंग मध्ये राहायला काही अडचण नाहीये. पण आता दोघांचे क्लेश वाढले, दोघांमधलं जर वाद विकोपाला गेले तर त्या नंतरच्या ज्या घटना घडतात त्याच्यामुळे आता कॉन्स्टिट्यूशनने दोघांना अधिकार दिले किंवा दोघांनी ते ठरवू शकतात, दोघांना अधिकार दिलेले, त्याप्रमाणे त्यांचं अस्तित्व ते करू शकतात. आता हे सगळं फॉरेनचं कल्चर आहे, पण ते कुठेतरी इंडियात यायला लागलंय. किंवा आता काय झालंय, मॉडर्न जमाना झालाय सगळेजण मॉडर्न राहायला लागलेत. म्हणजे जुन्या ज्या रूढी परंपरा ते सगळं विसरून गेलेले आहेत. लक्षात घ्या. तर याचा कुठंतरी आता आपण बघितलं की जॉईंट फॅमिली नाहीये, त्यांच्यावर त्यांचा म्हणजे आता घरातल्या मोठ्यांचा वचक राहायचा ह्याच्यावरती, घरातल्या मुलांवर मुलींवर, तो आता कुठेतरी संपलाय ना. आता तर मॉडर्न पद्धतीत राहणीमान हे सगळं तुमचं बदललेलं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीला कुठंतरी ही आपली जॉईंट फॅमिलीची कन्सेप्ट आहे ती पण कधी कुठे जबाबदार आहे त्या गोष्टी. आणि मग या पुन्हा काय झालं, लिव्हिंगमुळे नवीन फेक केसेसचं एक मोठं समुद्र तिथे तयार झालेलं आहे. 6 महिने राहायचं, अपेक्षित काही मिळालं नाही की 376, 377, मग ते म्हणजे मालगाडी सारखीच ती कलम चालू होतात. आणि कुठल्या पर्पज साठी तुम्ही जर एखाद्या रिलेशनशिप मध्ये येत असाल तर ह्याचे दुष्परिणाम तुम्हाला नक्कीच आहे. कायद्याने त्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्याच्यामुळं पण याचा मिसयूज होऊ शकतो. कारण कायदा आहे तर त्या कायद्याअंतर्गत कोणी कंप्लेंट करणारच ना. शेवटी त्यांना लॉ दिलेला आहे, लक्षात घ्या. आता तो खरा आहे खोटा आहे यासाठी ज्युडिशरी नेमलेली आहे, कंप्लेंट करायला पोलीस स्टेशन नेमलेलं आहे. पोलीस स्टेशन त्या बेसला ठरवू शकत नाही. तर कुठेतरी त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं तर ती केस कुठेतरी तिथे संपेल. किंवा दोघांनी ठरवून जर आपल्या भविष्याचं किंवा दोघांचं हित काय आहे हे बघितलं तर ते तिथं संपतील. आणि दोघांनी जर एवढं वाद जर विकोपाला नेले तर मग पुढचे कॉन्सिक्वेन्सेस हे दोघांना भोगावं लागतात. पण हे जेंडर न्यूट्रल का नाही ठेवले? हे जे कायदे तज्ञांनी जे काय हे कायदे बनवले किंवा उचला आणि टाका तुरुंगात, त्यामुळे या महिलेने तक्रार केली, टाका त्या पुरुषाला, काय त्याचं काहीच ऐकायचं नाही. आता तुम्ही तर रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघता की मुलीला दिवस जातात, बाळ तिसऱ्याच निघतं आणि ते असते 4थ्याच बरोबर आणि 5व्याकडे तीच जाते. आता हल्लीच आपण ऐकले की एका महिलेने
एका महिन्यामध्ये 6 वेगवेगळ्या ठिकाणी 6 वेगवेगळ्या पुरुषांवर बलात्काराचे आरोप लावले. म्हणजे हे कोणीही सांगू शकेल की इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. पण तेही होत आहे, ते 5 पुरुष भांडतायत, स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतायत आणि ती बाई आरामात आहे. त्याच्यानंतर मग आत्ता हल्ली जस्ट एक मला वाटतं 2 आठवड्यापूर्वी तिला 5,000 रुपये कोर्टाने दंड केला. म्हणजे हे पण एक हास्यास्पद आहे की जी बाई 5 पुरुषांचं वाटोळं करते, ते कित्येक महिने सडतायत काही चूक नसताना, आणि तिला फक्त 5,000 दंड. सगळ्याच केसेसमध्ये एका केस नुसार आपण सगळ्या केसला आपण कम्पेअर नाही करू शकत. एखाद्या दुसऱ्या केसमध्ये सत्यता असू शकते. आता कसं आहे, सत्यतेसाठी त्या वेळेचा काय पुरावा आहे काय नाही. आता तुम्ही जो आता उदाहरण सांगितलं, त्या महिलेची मानसिकता तशी असेल किंवा तिचा मोटिव्हच तो असेल तर अशांना स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला कायदा पाहिजे. तसा कायदा आपल्याकडे नाही. आणि लोकांच्या मानसिकतेचं काय झालंय की पुरुषच चुकतो अशी मानसिकता समाजात आहे. म्हणजे किती खरी केस असली तरी त्याला ती प्रूव्ह करायला शेवटपर्यंत जावं लागतं, त्यात त्याचं अख्खं आयुष्य बर्बाद होऊन जातं. आपल्याकडं असं तुम्हाला मगाशी सांगितलं की सिस्टीम अशी नाहीये की आता तुमच्यावर तुम्ही खरे आहात, सगळे पुरावे तुमच्या बाजूने आहेत, पण ते प्रूव्ह करायला तुम्हाला कोर्टाशिवाय पर्याय नाही. ते प्रूव्ह करायला जी पद्धत दिली आपल्याला पुरावा कायद्याची, जे काय नवीन कायद्यानुसार, तर त्या कायद्यानुसारच त्याला ती न्याय मिळणार. लक्षात घ्या. आता काय मानसिकता अशी झाली की पुरुषच चुकतो, पुरुषाची चूक असणार आहे. आपण रस्त्यात पुढे गेलं काय झालं तरी, महिलेला काय झालं तरी पुरुषच येतात. पण प्रत्येक वेळेस असं नाहीये. कुठेतरी 2-4% ते प्रमाण आहे जे बदलायला पाहिजे. पण त्याच्यासाठी पण सरकारने म्हणजे ज्या काही घटना जो कायदे बनवतात त्यांनी हा आत्ताच्या म्हणजे इथून मागचा 10 वर्षाचा 20 वर्षाचा जो काही ह्याचा जजमेंट्स किंवा निकाल आलेले आहेत त्याचा विचार करून, समाजातल्या ह्या घटना बघून जर कायदे नव्याने काही बनवता आले सत्य परिस्थिती बघून, तर ते कुठेतरी त्यात बदल होणं गरजेचं आहे. आमच्या चॅनलतर्फे आणि प्रेक्षकांतर्फे आम्ही तुम्हाला नक्की विनंती करू की तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये हा विषय नक्की उचला, कायदे तज्ज्ञांशी चर्चा करा आणि कुठेतरी जेंडर न्यूट्रल किंवा पुरुषांचे हाल होणार नाहीत यासाठी काहीतरी नक्की कार्य करा. नाही, बरोबर आहे. त्यात कसं आहे, ह्यात सर्वे केला जातो गव्हर्नमेंटतर्फे किंवा कोर्टात पण जे रिपोर्टर पत्रकार असतात, एक सामाजिक संस्था असतात ह्याच्यावर काम करणारे. आता तुम्ही चांगला विषय मांडला, पण हे कुठेतरी लोकांकडनं आलं, लोकप्रतिनिधींकडनं आलं तर ते कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचू शकतं. आणि सरकारकडनं आता हे कोर्टात ज्या घटना घडतात किंवा जे जजमेंट्स देतात त्याचं कुठेतरी ज्युडिशरीत त्याची नोंद होतेच. त्या सगळ्यांचं बघून जे लॉ बनवणारे आहेत त्यांनी जर ते आत्मसात करून त्याप्रमाणे अमेंडमेंट केल्या किंवा नवीन कायदे आणले तर याचा कुठेतरी समाजासाठी न्यूट्रल भावना जी म्हणताय तुम्ही, स्त्री पुरुष समानता, ती फक्त म्हणण्यापुरतीच आहे. पण ऍक्च्युली पुरुषांना पण तशीच संधी दिली पाहिजे. मी असं नाही म्हणत की सगळे स्त्रिया चुकीच्या असतील किंवा सगळेच पुरुष चुकीचे असतील, पण सत्य काय आहे हे दोघांना माहीत असतं. लक्षात घ्या, दोघांना माहीत असतं सत्य. पण आता त्यावेळेस जे वकील नेमलेले असतात, वकिलांची बाजू, पक्षकार त्याची ती बाजू मांडत असतो. वैयक्तिक त्यात कुठला द्वेष नसतो, त्याला त्याच्या पक्षकाराला न्याय द्यायचा असतो. त्याच्यामुळं अशा परिस्थितीमध्ये हे जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी जर ते कुठेतरी मांडलं तर ते कुठेतरी काय झालंय, लोकप्रतिनिधींशी मी बोललो म्हणजे माझे भरपूर वेगवेगळ्या लेवल्सना, लेजिस्लेटिव्ह लेवल्सना माझं बोलणं झालं. काय होतं, ऑफ द कॅमेरा सगळे सांगतात अरे नाही नाही तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, हे अशाच असतात, हे हा नालायकपणा आहे, हा पुरुषांचा छळ आहे. पण जेव्हा ऍक्च्युअली करायची वेळ येते ना, ते म्हणतात अरे आमचा वोट बँक हलेल, आम्ही जे आता प्रस्थापित आहेत ते आम्ही विस्थापित होऊ. मग अशा ह्या याच्यामध्ये ना कुठेतरी आपण या मानसिकतेतनं बाहेर आलं पाहिजे की बाबा माझं नुकसान होईल, तो एक कलेक्टिव्हली एक मोठा विचार करूनच लोकांनी यायला पाहिजे. आता हल्ली आजच मला एक कळलं की एक इंटर्न होती, ती वकिलांकडे इंटर्न होती आणि तिला काय अपेक्षित होतं ते तिच्या साहेबांकडनं तिला मिळालं नाही, तर तिने साहेबांना जेलची हवा दिली. आता हे किती चुकीचं आहे की जो मनुष्य दुसऱ्यांना न्याय मिळावा म्हणून लढतोय त्याच्याच हाताखालची इंटर्न खोटी तक्रार करून त्याला जेलमध्ये पाठवते. म्हणजे मग प्रश्नचिन्ह, म्हणजे मग वकील स्वतःची प्रोटेक्शन स्वतः करू शकत नाही, मग ते सामान्य जनतेचं काय प्रोटेक्शन आणि मग काय लेवलला कायद्याची रक्षण करणं. मग हाही एक प्रश्न आहे. आता काय माहितीये का, समाजात काय झालंय, प्रभावाच्या बाजूने त्या बाजूने लोक जातात. लक्षात,
प्रभावाच्या विरुद्ध जायला कोणी गेली नाही. तुम्ही आता विषय काढले की नाही, आता मानसिकता सगळ्यांचं मन वाटते की नाही पुरुष पण असं नाही करू शकत, हे चुकीचं घडलेलं आहे, पण ते कुठंतरी मांडायला, कुठंतरी ते लोकांसमोर आणायला किंवा ते वरती त्या अनुषंगाने कारवाई करायला, ते आता लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही नाव सांगितलं, म्हणजे तुम्ही उल्लेख केला त्याचा, तर त्यांना वाटतं ना, ते स्वतःला सेक्युअर करतात की नाही मला पण तसं वाटतं पण मी मांडू शकत नाही, लिमिटेशन्स आले त्यांना त्यांच्या याच्यानुसार. पण मला काय म्हणायचंय की ह्याच्यासाठी काय होतं, तर कायद्यात सुधारणा आली, कायदा पण स्त्री पुरुष समानतेचा विचार करून जर बनवले गेले तर त्याचा कुठेतरी समाजाला आणि ती गरज आहे ना. तर काय अराजकतेकडे माझं, पीपल विल टेक गो ऑन एक्स्ट्रीम्स. म्हणजे शेवटी कसं एक मर्यादा आहे प्रत्येक माणसाची कुठली गोष्ट सहन करण्याची. आज तुम्हाला माहिती आहे कोर्ट कचेऱ्या म्हणजे माणसावर काय, सामान्य माणसावर काय परिणाम आहे, नोकरीवरनं काढतात, कोण काही बघत नाही, शेजारची पाजारची बोलत नाहीत. मग त्या फ्रस्ट्रेशन मध्ये एक्स्ट्रीम पाऊल जर कोणी उचललं किंवा आत्महत्या करतील किंवा समोरच्या पक्षावर प्राणघातक सुद्धा हल्ला होईल किंवा समोरच्याचा प्राण येईल, मग अशाने सोसायटीच कोलॅप्स होईल. सोसायटी कोलॅप्स नाही होणार. आता एवढ्या वर्ष आपण हे बघतोय तर काय, जो कोण सफरर आहे तो सहन करतो, त्याची सहनशीलता संपली तर तो त्याच्या विचाराने योग्य तो पाऊल उचलतो. याच्यासाठी काउन्सिलिंग पण खूप गरजेचं आहे, मित्र गरजेचे आहेत, नातेवाईक गरजेचे आहेत, कुटुंब पद्धती गरजेचं आहे. सावरण्यासाठी जे पूर्वी होतं ते आता कुठं राहिलेलं नाहीये. भावभावात द्वेष आहेत, एकत्र राहायचं म्हणलं तरी त्यांना खूप, कारण पूर्वीची संस्कृती कुठंतरी म्हणजे संपलेलीच आहे असं म्हटलं तरी आता हरकत नाहीये. कुठेतरी ती ग्रामीण भागात आता जिवंत आहे, पण लोक कसं आहे मॉडर्न जमान्याकडे निघाल्यामुळे त्यांना आता ह्या गोष्टीत काही रसच राहिलेलं नाही की बाबा मला सासू पाहिजे, सासरे पाहिजेत, मला आजी आजोबा पाहिजेत, याचं कुठंतरी काही राहिलेलं नाही. त्याच्यामुळे पण या गोष्टींचा सगळं आता या समाजावर जो परिणाम होतोय, कारण बोलायला नाहीये कोणी, तुम्हाला शेअर करायला कोणी नाहीये, स्वतःच्या मनाने निर्णय घेतो. मोठी मोठी माणसं जे समजावत होती पूर्वी, तुम्हाला जे बसवून ऐकायचे, आपण मोठ्यांचं ऐकायचो पूर्वी, लक्षात घ्या. पूर्वी आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीने सांगितले तर मग आपण ऐकायचो, आपण काही घाबरायचो, आपण नाही यांच्या समोर आपण. म्हणजे मी शाळेत असताना शिक्षकांना खूप घाबरलो, असे लांब दिसले तरी पळून जायचो आम्ही, अरे शिक्षक आहेत, थोडी भीती बसायची मनात, अरे शिक्षक आहेत. म्हणजे ते असं काय हे नव्हतं त्यांच्याविषयी, द्वेष वगैरे नव्हता, पण एक आदर होता. हो, तो कुठेतरी आता दिसत नाही. माणूस आता कसं झालंय, मी सेपरेट राहिलो, मी माझ्या मनाने मी जो निर्णय घेईल तो मी निर्णय घेईल. पण मग कमर्शियलायझेशन पण हा एक प्रकारचा खूप मोठा आहे. कारण पूर्वी जर बघायला गेलं तर इव्हन आम्ही आता ज्या प्रक्रियेतनं गेलो शिक्षणाच्या, म्हणजे त्यावेळेला पण काही मास्तरांना खूप पगार होता याच्यातला भाग नाही, पण मास्तरांबद्दल असलेला आदर आणि मास्तरांचा एक विद्यार्थ्याबद्दल असलेली आपुलकी ही प्रामुख्याने दिसायची, जी आज नाही. आज काय झालंय की मी या क्लासला घातलं, इतके त्याची फी आहे, मग बाबा तू मास्तर, तुला एवढे पैसे आहेत, एवढा तुला पगार मिळतो, तू बाकी माझ्या इतर काय गोष्टीत बघायचं नाही, तू आपलं शिकवणीचा. ह्या कुठेतरी मग हा कमर्शियलायझेशनचा दुष्परिणाम कुठेतरी हा दिसतोय. ते तर आहेच. पूर्वी आता काय आपल्या म्हणजे आमच्या काळात तर क्लासला जास्त काय एवढं हे वॉन्टेड नव्हतंच. लोक क्लास लावलं म्हणजे त्यांना खूप कमीपणाचं लक्षण वाटायचं की क्लासला बाकीची मुलं चिडवायची. क्लासचं त्यावेळेस काही नव्हतं, एवढं क्रेज नव्हती. नंतर ही खूप क्रेज वाढत गेली आणि क्लासेस वाढत गेले, मग मुलं शाळेकडं दुर्लक्ष, क्लासला होईल सगळं, या भावनेतून शाळेचं जे आहे ना ते शाळेतली जी मजा आहे ना ती आता कुठं राहिलेली आहे. आपल्या वेळेस आपण किती एन्जॉय केलं होतं स्कूलमध्ये, आपल्याला शाळा पण बुडवून वाटत नव्हतं. मित्राची जी संगत होती त्यावेळेस असलं जातीपातीचा असलं काही विषयच नव्हता आपल्याला. म्हणजे मला तर 10वी-12वी पर्यंत हा विषय कळत पण नव्हता, लक्षात घ्या. आणि जनरली तो कळत पण नाही. पण आता काय झालंय, सोशल मीडियामुळे लहान मुलांना आता जाती पाती नाही त्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. तो आता काय जेवढा त्याचा युज आहे तेवढा मिसयूज पण आहे, लक्षात. मेरिट अँड डिमेरिट या दोन्ही गोष्टींचा यात. पण कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की इंडियन पब्लिक इज मोर टुवर्ड्स मिसयूज ऑफ लॉ दॅन अदर सिटीजन्स ओव्हरऑल जर बघायला गेलं? आता काय आपल्याकडे तुमचा प्रश्न चांगला आहे बरं का, मिसयूज म्हणता येणार नाहीये. कारण इंडियात जी परिस्थिती आहे आणि बाहेर स्टेटची परिस्थिती खूप वेगळी आहे. तिकडे सगळं मॉडर्न आहे, सगळं म्हणजे तिकडं बेसिक गोष्टीसाठी झगडावं लागत नाहीये, लक्षात घ्या. आपल्याकडे काय झालंय, आपल्याकडे अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टीसाठी आपण आज झगडतोय.
बेसिक गोष्टीच आपल्याला आजपर्यंत मिळाल्या नाहीयेत सामान्य लोकांपर्यंत. लॉचा अवेअरनेस नाही. लक्षात घ्या, लॉ बद्दल कमी नॉलेज आहे लोकांना. आता कुठं लोक नेटवर वगैरे वाचून, व्हॉट्सअपवर वाचून, अरे हे असं असतं ते तसं असतं. पूर्वी हा प्रकार काहीच नव्हता सर, काहीच नव्हता. म्हणजे तुम्ही 2010, 15, 2005च्या आधी जर बघितलं तर लोकांना कायदे काय होते, कसे कायदे असतात, लोक कमी पोलीस स्टेशनला जायचे, कोर्टात कमी जायचे. आज बघितलं तर प्रत्येकाच्या घरात असं वाटते की बाबा काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, काहीतरी केसेस आहेत. 2 वर्षात, 6 महिन्यात, वर्षभरात घरात एकतर बहिणीचा प्रॉब्लेम असेल, भावाचा प्रॉब्लेम, सगळे इंटरलिंक आहे तिथे. माझी बहीण ला माझ्या राजींना आंदोलन केली केस, शेवटी आता तो कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाची तरी बहीण आहे, तर ते सगळं दोन्ही फॅमिलीला सफर करावं लागतं. आणि आणखीन एक मला लोकांमध्ये काय नवल वाटतं की जो भाऊ किंवा जी बहीण जी आपल्या लहानपणापासून सगळ्या सुखदुःखांपर्यंत आहे राहिलेली, नंतर त्यांच्याच विरुद्ध कोर्टात जायचं आणि हे किती नालायक आहेत हे जज समोर ओरडून सांगायचं, हे मला फार म्हणजे विचित्र आणि एक प्रकारे गमतीशीर पण वाटतं की आणि बरं मी असंख्य बहीण भावंडांना मी जेव्हा पर्सनली असं विचारतो, मग ते मला त्याच्या लहानपणीचं सांगतात की अरे आमच्याकडे अर्धी गोळी होती, मग मला आवडायची, मग त्यांनी खाल्ली नाही, त्यांनी अख्खी गोळी मला दिली. म्हणजे त्या गरिबीत, त्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही आनंदात राहत होता, तुम्हाला त्याबद्दल काही वाईट नव्हतं. आज परमेश्वराच्या कृपेने तुमच्याकडे लाखो करोडोची मालमत्ता आली आणि आता तुम्ही एकमेकांच्या ओरावर बसताय जमिनीच्या एका तुकड्यासाठी. आणि त्या तुकड्यासाठीच हे लिटिगेशन 10-10, 20-20, 30-30, 40 पिढ्या जातात सिव्हिल कोर्टला. असं ज्युडिशरीवर हे करत नाहीये, पण आपलं जे लॉ बनवलेलं आहे, कोणाचं न्यायापासून कोणी वंचित राहू नये म्हणून त्या पद्धतीने कोर्ट पण त्यांचं प्रोसिडिंग घेत असतं. त्यात कोर्टाची काही चूक नाहीये, कारण कोर्टाकडे जर रोज ओव्हरबर्डन आलं, आज 500 केसेस आल्या, त्यातल्या सगळ्यांना ते 500 लोकांना न्याय देऊ शकत नाही. प्रॅक्टिकली हे पॉसिबल पण नाही, ओव्हरलोड झालेला आहे. पण मग सर तुम्हाला असं वाटतं का हा एक पर्याय की बाबा आता 2030 असा आपण टार्गेट इयर पकडलं आणि त्या हिशोबाने नवीन कायदे आजच्या तारखेला लोकांना सोपे वाटतील, सोपेपणे अप्लाय करता येईल, अशा पद्धतीने काहीतरी नवीन पूर्ण रिडिफाईन असं काही करता येईल? तुम्ही सांगितलं आता 2030चं उदाहरण दिलं, मला वाटतं हे 6 वर्षातलं तुम्ही हे केलं. पण माझं म्हणणं आहे की डेव्हलपमेंट प्लॅन असेल तर तुम्ही 25 वर्षाचा प्लॅन करावा, जेणेकरून पुढच्या पिढ्या असं त्याच्यापासून हे होणार नाहीत, त्रासदायक होणार नाहीत. समाजातल्या सगळ्या घटकांचा तुम्ही विचार करून आता आपण इंग्रजांनी बनवलेले कायदे आजही अंमलात आणतोय. एव्हिडन्स ऍक्ट वगैरे आता बदलला, नावं बदलली त्याची, पण प्रोव्हिजन्स आहेतच त्या. पण त्यावेळेस त्यांनी विचार केला होता, तो आपण आज यूज करतोय, याचा तुम्ही विचार करा. म्हणजे काय बुद्धिमत्ता असेल त्या लोकांची, त्यांना ग्रेट मानावंच लागेल. पण त्यांनी प्लॅन केलेला. आता आपण इंडियामध्ये एखादा कायदा बनवला तर तो किती वेळा तरी अमेंड करावा. लक्षात की लॉ ह्याच्यावरती हे होत नाहीये. पण तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॅन करायचा असेल तर समाजातल्या सगळ्या घटकांचा, झालेल्या घटनांचा विचार करून त्या अनुषंगाने जर तुम्ही 25 वर्षाचा डेव्हलपमेंट प्लॅन जर आणला आणि त्या अनुषंगाने कायदे जर तुम्ही अंमलात आणले तर ते कुठेतरी समाजाला उपयोगी पडते. अगदी बरोबर आहे. आणि हे काय 2-3 वर्षात बदल लगेच होत नाही सर, कधीच बदल होत नाही. तुम्ही आता ठरवलं की मला बदलायचंय तर लगेच होत नाही, कारण समाज बदलायचा. समाज बदलायला एक तप जावं लागतं, कुठंतरी आता नाविन्य आलेलं आहे. तर त्या अनुषंगाने डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला तर त्याच्यावरती एक्झिक्यूट तुम्ही जेवढा लवकर करता येईल तेवढा तुम्ही करू शकता. बरोबर आहे. पण मग आता जो सामान्य माणसाला कायदा आपला नाही वाटत, मग तुम्हाला असं वाटतंय का की ब्रिटिशांनी तो कायदा त्या पद्धतीने केला म्हणून सामान्य माणसाला आपला नाही वाटत, का तो इम्प्लिमेंटच 47 नंतर चुकीचा झाला म्हणून तो आपला नाही वाटत, का त्याला जी न्यायाची अपेक्षा आहे तो मिळत नाही म्हणून तो आपला नाही वाटत? मग मूळ याच्यातलं उत्तर काय? मूळ आता काय झालंय, याच्यात सगळे कायदे बनले. समाज त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन बनवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या स्तरांचा विचार करून ते बनवलं गेलेलं आहे. पण त्याचं अंमलबजावणी जी होती आहे ना, तिथं कुठेतरी अडखळतं की ती स्पिडीली व्हायला पाहिजे. कायद्यात प्रोव्हिजन पण दिलेलं प्रत्येक ऍक्टमध्ये की हा कायद्यानुसार ही केस एवढ्या वर्षात संपली पाहिजे, एवढ्या दिवसात संपली पाहिजे. पण प्रॅक्टिकली ज्यावेळेस ती केस येते, पॉक्सो असेल किंवा इतर ज्या स्पीडी न्यायालयात केसेस चालवल्या जातात, तर ज्या बाउंड केलेल्या केसेस असतात टाइम बाउंड, त्या पण संपत नाहीयेत, कारण ताणच तेवढा आहे. त्यावेळेची परिस्थिती काय असेल हे आता आपण सांगू शकत नाहीये, कारण मग कोर्टालाही वाटते की ही केस लवकर संपवेल, पण त्यावेळेस जर त्याचा ताण जर असेल तर ऑटोमॅटिकली ह्याच्यावर एक असं करू का, जसं पोलीस काही वेळेला रिफॉर्मसाठी ऍडिशनल ड्युटीसाठी काही लोकांना
ट्रेन करतात काही महिन्यांपुरतं आणि मग त्यांना त्या सिस्टीममध्ये आणून त्यांची मदत घेतात, असं काहीतरी लिगली करता येईल का? की बाबा एक समजा एक 500 वकिलांची समजा ग्रुप केला, त्यांना एक ठराविक पद्धतीने ट्रेन केलं आणि 6 महिन्यांनी त्यांच्या मदतीने, जसे किंवा एक प्रकारे लोक न्यायालय असतं, फटाफट कमिशनर्सना काही अथॉरिटी असते किंवा कलेक्टर्सना ते मोकळ्या करतात केसेस, तसं काही केलं तर? लोक अदालतमध्ये जे मिटण्याच्या केसेस ठेवल्या जातात, दुसऱ्या केसेस ठेवल्या जात नाही. आणि मिटणाऱ्या केसेस म्हणजे कसं, कॉम्प्रोमाइज दोघांनी ठरवलं दोन्ही पार्टीनी तरच ते लोक न्यायालयात मिळतं, असं काही तिथं कंपल्शन नाही. लोक न्यायालयात आता शनिवारी लोक न्यायालय झालं, तर लोक न्यायालयात भरपूर केसेस मिटतात. भरपूर म्हणजे त्यांचं प्रमाण लाखो, 1 लाख 2 लाख केसेस प्रत्येक जिल्ह्यातून मिटत असतात प्रत्येक लोक न्यायालयात. त्यावेळेस पण सामंजस्याची भूमिका घेऊन जुने दावे असतील, नवरा बायकोचं मिटलं असेल किंवा छोट्या छोट्या फाईनच्या केसेस असतील त्या तिथे मिटवल्या जातात. पण ज्या न मिटणाऱ्या केसेस आहेत त्या तशाच राहतात, पण त्या भरडल्या जातात त्या सिस्टीम मध्ये. मग हे जसं मी तुम्हाला म्हटलं 500 वगैरे वकिलांची समजा एक ग्रुप केला आणि त्यांना जर ती स्पेशल अथॉरिटी दिली तर त्यांनी काही ताण वगैरे कमी व्हायला मदत होईल? ती गोष्ट प्रॅक्टिकली शक्य नाही. म्हणजे ती कलोजियल तसं होऊ देणार नाही, महत्व कमी होईल म्हणून का? खरंच ते प्रॅक्टिकली शक्य नाही, तसं नाही होऊ शकत. कोणावर आपण हे बर्डन टाकू शकत नाही, कंपेल करू शकत नाही की तुम्ही. समाजाला काय तुमचा काय संदेश आहे? तर मी आता माझ्या समाजाला संदेश देणं एवढा मोठा नाहीये, पण माझं पर्सनल ओपिनियन मी या ठिकाणी शेअर करतो थोडंसं. कारण काय, माझ्याकडे जे क्लायंट येतात सुरुवातीला मी सांगत असतो की तुम्ही एकतर वाद करू नका, जेवढ्या वेळा तुम्हाला बसता येईल, जेवढ्या वेळा तुम्ही सामंजस्याने ते मिटवता येईल तर तुम्ही ते मिटवून घ्या. 1 सिटिंग होऊ द्या, 10 सिटिंग होऊ द्या. मग त्यांचं ज्यावेळेस ओपिनियन आल्यानंतर फायनल की बाबा नाही आता मिटत नाही, त्यानंतरच मी माझी केस पुढे हे करतो. तोपर्यंत मी काहीच करत नाही. किंवा मला एखादी इन्क्वायरी आली किंवा एखादा क्लायंट आला की असं असं घडलेलं आहे, फॅमिली मॅटरमधलं असू द्या किंवा प्रॉपर्टी मॅटरमधलं पण असू द्या, पण ज्या परिस्थितीतून मॅटर येतात ते कुठंतरी तो मनुष्य खूप फ्रस्ट्रेशन होऊन आलेला असतो किंवा डोक्यात काहीतरी ठेवून आलेला असतो. त्याचा राग शांत व्हायला ठराविक लिमिट जर गेला, महिना 2 महिने, तर ते कुठेतरी तो वेगळा विचार करतो. म्हणजे तुमच्या जर उद्या 100 केसेस तयार होणार असतील आणि त्यांना जर सुरुवातीला चांगले सल्ले दिले, चांगलं त्यांचं काउन्सिलिंग केलं दोघांना, किंवा आपल्याकडं कोर्टात पण प्री लिटिगेशन हा प्रकार आहे किंवा केस दाखल करण्यापूर्वी तुम्ही प्री लिटिगेशनला टाकून त्याचं काउन्सिलिंग करून तुम्ही ती केस तिथंच मिटवू शकता. किंवा फॅमिली कोर्टात काउन्सिलिंग आहे किंवा फॅमिली कोर्टात केस करण्याच्या आधी पण तुम्हाला तिथं काउन्सिलिंग होतं की आपण काय करू, तिथं त्यांचे सल्ला घेऊन तुम्ही पुढचं तुमचे सगळे जे पैसा, वेळ किंवा तुमचं जे लाईफ स्पॉईल होणार असतो, मुलांचं जे वाईट म्हणजे नुकसान होणार असतं, ह्या गोष्टींना कुठंतरी आळा बसेल. तर हा सामाजिक बांधिलकी ठेवून मी हे म्हणजे स्वतःला आत्मसात केलेले आहे या गोष्टींसाठी. आता ही जी नवीन पिढी आहे, आता आज आपण यावेळेला वर्षी बघितलं 75,000 मुलं यांनी LLB फर्स्ट इयरला यावर्षी ॲडमिशन घेतलेली जवळपास, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आणि हा जो तुमचा जो प्रवास आहे आणि अनुभव आहे त्याच्या 2 युक्ती किंवा आपल्याकडे म्हणतात 4 युक्तीच्या गोष्टी, तर काय सांगाल? आता नवीन जे आता लॉला एवढं डिमांड आले तुम्हाला सांगतो. कॉलेजेस पण एवढे, पुण्यात पूर्वी 2च लॉ कॉलेज होते, सिम्बॉयसिस आणि ILS. आता पुण्यात 30 लॉ कॉलेज, 30 आणि 30 लॉ कॉलेजला पूर्ण ऍडमिशन फुल होऊन जातं. म्हणजे मुलं वेटिंगला आहेत. म्हणजे एवढ्या मागच्या 10 वर्षात लॉला एवढं डिमांड आलेलं आहे की का आलं माहित नाहीये, पण समाजातली परिस्थिती बघून किंवा मुलांना आवडत पण असेल की लॉ करायचंय, वकिली क्षेत्र चांगलं पण वाटत असेल, पण लॉचा अभ्यास करत असताना किंवा लॉ शिकत असताना त्यांनी त्यांचं गोल सेट करावं की त्यांना ज्युडिशरीत जायचंय, न्याय निवाड्यासाठी जायचंय, का चांगलं वकील व्हायचंय, की सामाजिक बांधिलकी म्हणून ते वकिली व्यवसाय पण करू शकतात, कॉर्पोरेटमध्ये पण स्कोप आहे. दुसरी गोष्ट, लॉ शिकत असताना त्यांनी स्वतः परिपक्व व्हावं, कोर्टामध्ये त्यांनी जॉईन व्हावं. ज्यांना ज्या परिस्थितीत जायमध्ये प्रॅक्टिस करायची असेल त्याला त्यांनी सेट केलं असेल की मला मी प्रॅक्टिसच करणार आहे, तर त्यांनी कोर्टात जावं, कोर्टाचा अनुभव घ्यावा, सिनियर वकिलांकडे त्यांनी काम करावं आणि ग्राउंड लेवलपासून त्यांनी त्या गोष्टी आत्मसात कराव्या की बाबा खरंच काय. आणि ते शिकत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून नुसतं कमर्शियल म्हणून स्वतः करू नये, की आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं,
आणि काय होतं, वकिली करत असताना आपण समाजातल्या काही काही अशा गोष्टी असतात ज्या खूप महत्त्वाच्या असतात, त्याला समाजाला पण कलाटणी देण्याचं काम वकिली क्षेत्र करेल. आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून बघत आलेलो आपण वकिलाचं काय महत्त्व आहे, वकिलांना काय स्थान होतं पूर्वी आणि आता काय. ते वकिलाचं स्थान आताही आपण जोपासलं पाहिजे इथून पुढं, कारण वकिली क्षेत्र खरंच व्यवसायासाठी खूप चांगला आहे. तुम्ही इनडायरेक्टली डायरेक्टली समाजासाठी सेवा देत असतात, कुठेतरी त्याची नोंद होत असते. तर त्या ज्युनियर्स वकिलांनी संपूर्ण लॉचं ज्ञान ज्या क्षेत्रात जायचं ते घ्यावं आणि त्याच्यानंतर स्वतःची वकिली स्टार्ट करू शकतो. तुमचा आवडता वकील कोण आहे? रंकासर सोडून. म्हणजे आता तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळाचा विषय काढलात म्हणून मी हा विषय विचारला प्रश्न. आता मला आवडतात ते जेठमलानी सरांचं माझ्यावर जास्त प्रभाव होता. सरांचे खूप मी पुस्तकं किंवा लेख किंवा त्यांचे आर्ग्युमेंट्स कसे असतात ते बऱ्यापैकी वाचत असतो. तुमची त्यांची भेट झाली होती का कधी? एकदा कोर्टात त्यांना बोललो होतो आम्ही बारने, त्यावेळेस झाली होती, चालती बोलतीच भेट झाली होती. कारण त्यावेळेस बारमध्ये आल्यानंतर थोडीशी प्रत्येक वकिलाला इच्छा असते की भेटावं सरांना, त्यांचा आशीर्वाद घ्यावं, दोन मार्गदर्शन पर काही शब्द ऐकावं. पण आम्ही त्यांना कॉन्स्टिट्यूशनवर एक लेक्चर ठेवण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळेस एक चालती बोलतीच भेट झाली होती. जास्त काही आमचं कम्युनिकेशन झालेलं नाही, कारण त्यांना एवढे अख्ख्या भारतातून इंटरनॅशनल स्तरावर त्यांचं कर्तृत्व होतं. सरांचा अभ्यास चांगला होता. सरांनी खूप देशासाठी समाजासाठी खूप केलेलं आहे. आता तुमचं गोल काय आहे? म्हणजे आता एक साधारण 5 वर्षामध्ये तुम्ही काय विचार करता की मला समाजासाठी काय करायचं आहे? मला आता खरं सांगायचं झालं तर माझं वकिली हे क्षेत्र आहे, त्यामुळे माझं समाजाला काहीतरी देणं लागतं. माझ्याकडे कुठलाही गोरगरीब वकील आला किंवा त्याला फी जर द्यायची ऐपत नसेल तर आपण त्यांच्यासाठी मदत करतो, त्यांना योग्य तो सल्ला देतो, योग्य ते मार्गदर्शन देतो किंवा त्यांच्या केसेस पुढं घेऊन जातो. तर माझ्याकडे ज्युनियर्स असतील त्यांना आपण ट्रेन करतो किंवा त्यांना ज्या क्षेत्रात जायचं त्याच्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन करतो. तर पुढील काळात माझा एकच उद्देश असेल की जास्तीत जास्त समाजासाठी काम करता येईल, जास्तीत जास्त ज्या केसेस येतील त्या मी सेटल करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून त्या कुटुंबाचं, त्या व्यक्तीचं, जे कोण सफर आहे त्यांचं आयुष्य कुठंतरी सफर होणार नाही किंवा नुकसान होणार नाही. तर ह्या अनुषंगाने मला जेवढं काही प्रयत्न करता येईल त्या इथून पुढच्या काळात मी करण्याचा माझा मानस आहे. प्रतिनिधित्व करावं असं वाटतं? नेहमी वाटतं, पण कधी कधी थोडंसं स्वतःला मागे ओढतो की कारण आपलं प्रोफेशन वेगळं आहे, ते प्रोफेशन थोडंसं वेगळं पडतं प्रतिनिधित्व करायचं. कारण मग तुम्हाला पूर्ण वेळ जर लोक प्रतिनिधी बनून समाजात वावरायचं असेल तर मग तुम्हाला तुमचं प्रोफेशन पूर्ण चेंज करावं लागेल. मग इकडं कोर्टाकडे किंवा केसेसकडे किंवा समाजातील घटकाकडे कमी लक्ष जाईल. त्यामुळे मी त्या बाजूला काही जास्त विचार केलेला नाहीये. मध्यंतरी असे विचार येतात मला, कुठेतरी आपण या गोष्टींसाठी जावं, लोकप्रतिनिधी व्हावं किंवा कुठली पॉलिटिकल पार्टी जॉईन करावी, त्या माध्यमातून लोकांचं हे करावं, सेवा द्यावी. तर ह्या अनुषंगाने माझे प्रयत्न होते, पण सध्या तरी काही विचार नाहीये. कारण आपण आता सध्याचं राजकारण बघता तुम्ही, नको वाटतं अगदी. पण मग ते असं आहे ना की सगळे समाजात चांगली लोक जर, म्हणजे हा पण एक मी प्रश्न जेव्हा लोकप्रतिनिधींशी बोलतो, राजकारण्यांशी, ते म्हणतात अरे आम्ही तर सगळ्यांना घ्यायला तयार आहोत, आम्ही तर हात उघडून उभे आहोत की बाबा तुम्ही या, आम्ही तुम्हाला आलिंगन देतो, पण लोकच येत नाही. आणि जेव्हा काही लोकांशी बोलतो ते म्हणतात अरे नको राजकारणाचं नको, मग त्या फॅमिलीवर हल्ले होतात, आमचे होतात. पण कसं आहे, समबडी हॅज टू टेक. बघा कसं होतं की जेव्हा आपण एखादा बदल म्हणतो ना, कोणाला तरी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावीच लागते. आज जर शिवाजी महाराजांनी घेतली नसती तर हिंदवी स्वराज्य झालं नसतं, सावरकरांनी घेतली नसते तर माझी जन्मठेप ही लिहिली गेली नसती. त्यानंतर आता जसं तुमचे आवडते आंबेडकर आहेत तसं त्यांनी जर ती त्यावेळेला काही भूमिका घेतल्या नसत्या तर त्या इथपर्यंत आल्या नसत्या. ही लोक खूप मोठी होती, त्या काळचा काळ त्यांचा तसा होता. आपण तिथपर्यंत पोहोचू पण शकत नाही. आपण त्यांचं जे वाचलेलं बघितलेलं हे बघूनच आपण आता एवढं भारावून जातोय.
छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांच्या काळात त्यांनी त्यांचं कर्तृत्व हे सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्या बळावरच आपण आज या ठिकाणी आहोत. नाहीतर महाराष्ट्रात काय होतं परिस्थिती तुम्ही पाहिलेलीच, इतिहास आपण बघितलेलाच आहे. पण आजकालची राजकारण काही खराब सांगत नाहीये, पण राजकारणात आता जे बदल झालेले आहेत ते खरंच थोडेसे चुकीचे झालेले आहेत. पूर्वीचं जे राजकारण वेगळं होतं, वैयक्तिक लेवलला जात नव्हते, आता खूप वैयक्तिक लेवलला जात आहेत. राजकारण हे राजकारणासारखंच घ्यावं, पण वैयक्तिक हेवे देवे कारण शेवटी कसं आहे, तुला सायकोलॉजीशी रिलेटेड आहे. आता काय आहे, सरकार आलं की हे द्वेष काढतं, ते पूर्वी नव्हते. पूर्वी तुम्ही अटल बिहारींचा काळ जर बघितला असेल तर ते ज्या परिस्थितीत होते, म्हणजे 4-5 सीट यायचे त्यांची, त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि त्यांचं सत्तेत आल्यानंतरची परिस्थिती काय होती तुम्ही ती बघितलेली आहे. त्यांनी ती सांगितलेली आहे एक विरोधक म्हणून, किंवा एक ज्यावेळेस ते सत्तेवर होते त्यावेळेस पण सांगितलेले आहेत की बाबा वैयक्तिक हेवेदेवे ठेवू नका, तुम्ही शेवटी देशासाठी करताय. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता कुठंतरी हे झालेला आहे, लोक विसरायला लागलेली आहेत. लोक तो अभ्यास करत नाहीत ऍक्च्युली. जी परत घडतंय, जे समोर येतंय, राजकारण कशाचं जोरावर केलं जातं, मिसयूज केला जातो सत्तेचा, तर ह्या सगळ्या गोष्टी बघून कुठेतरी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे काय नको वाटतं या गोष्टी सगळ्या. पूर्वीचं नातं खूप बदल झालेला आहे. आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही अतिशय आपले आभारी आहोत. आणि नवीन युवकांना जे लॉ मध्ये येतील त्यांना नक्की सरांच्या अनुभवाचा फायदा होईल. आणि ज्या लोकांचे काही केसेस असतील, ज्यांना काही सल्ला हवा असेल तरी जरूर सरांना संपर्क करावा. तुम्हाला काही जर तुमची लिगल केसेस असतील आणि आम्हाला कळवायचं असेल तर आमच्या ईमेलवर तुम्ही त्या पाठवू शकता. ईमेल ID तुम्हाला येथे खाली मिळेल. सर, तुम्ही आलात त्याबद्दल अतिशय आम्ही आभारी आहोत. भेटून तुम्हालाही चांगलं वाटलं, चांगलं तुमच्याशी इंटरॅक्शन झालं, त्याबद्दल आपलंही चॅनलचं खूप धन्यवाद. चॅनल नक्की बघा, पॉडकास्ट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींना पाठवा आणि सकारात्मक समाजाच्या दृष्टीने आणि सरांच्या मार्गदर्शनाने आपण एक सकारात्मक पाऊल पुढे टाकूया. जे काही चुकीचं असेल ते आपण बदलायचा प्रयत्न करूया, कारण शेवटी देश आपला आहे, समाज आपला आहे, आपण ह्याला बांधील आहोत. तसेच देशही आपल्याला बांधील आहे. आपण केलं नाही तर दुसरं कोणी येणार नाही. त्यामुळे आपण ह्या सकारात्मक ऊर्जेने आजचा हा पॉडकास्ट थांबवूया. नमस्कार.